तर काही जण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या तोडून पूजा करतात, तर ते मला पर्सनली चुकीचं वाटतं. लुकरी विलला गेला वेडी. आणि तिसरी विश अशी मागते, तिसरी गोष्ट की मला सत्यवानाकडून 100 पुत्र हवे. तर त्याच्यामुळे काय असतं की यमराज जे आहेत ते तथास्तु म्हणतात आणि त्या 100 पुत्रांसाठी त्या सत्यवानाला जिवंत व्हावं लागतं. आणि किंवा मग त्या दिवशी एखादं नवीन वडाचं झाड लावा. आज वटपौर्णिमा आहे. हा वटपौर्णिमा आहे. साईन थोडी भारी हवा आली. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यावर मग ओटी भरून वाण देतात. तर आता आपली फॅमिली 5000ची झालेली आहे. नंतर मग तिचे बाबा जे असतात ते तिला स्वतःचा पती म्हणजे वर स्वतः निवडण्याची एक संधी देतात. नमस्कार, मी गौरी पाटील. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवर आत्ताच रिसेंटली 5000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. तर आता आपली फॅमिली 5000ची झालेली आहे. तर तुम्हा सगळ्यांचं पण खूप खूप अभिनंदन. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय हे अशक्य होतं. तर थँक्यू सो मच. आणि आज वटपौर्णिमा आहे. हा वटपौर्णिमा आहे. साईन थोडी भारी हवा आली. तर आज वटपौर्णिमा आहे आणि माझी पण ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. तर मी फर्स्ट टाईमच पूजा करणार आहे. उपवास आहे. मी खूप एक्सायटेड आहे. गावात एक वड आहे, तिकडे सगळेजण जाऊन पूजा करतात, तर मी पण तिकडे जाणार आहे. आणि 5000 सबस्क्रायबर्स झाले तेव्हा असं ठरलेलं की काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी करूया. म्हणजे मला करायची होती पण ते पॉसिबल नाही झालं. मग ठरवलं असं की ते 10K झाल्यावर करू. तर बघूया कसं होतंय ते. आणि आता पूजेची तयारी बघू. तर मी आता तयारी करायला घेते आणि ही येल्लो कलरची साडी आहे मस्त, ती घालणार आहे. सो पूर्ण रेडी झाल्यावरच आता भेटूयात. माझी तयारी झालेली आहे आणि आता आपण पूजा करायला जाऊया. लुकरी विलला गेला वेडी. वडाचं झाड आहे, तिकडे दरवर्षी सगळ्यांना पूजा करतात. तर आता आम्ही पण तिकडेच निघालो. मी आहे, युगाताई आहे, तेजूताई आहे आणि त्या वहिनी पण आहेत. तर जाऊया. ते चुकीचं वाटतं. तर मी आता पूजा करायला घेणार आहे. मला काही एवढी माहिती नाही आहे, फर्स्ट टाईमच करते. त्यामुळे युगाताई जसं सांगेल तसं मी करणार आहे. असं गोलवालाच कळा. गोलवालाच. तुला कर 5 तुला कर. तिसऱ्यांदा ठेवायचं. अगं तर 1 1 2 3 4 5 1 2 3 4 5 जांभळा आणि करवंद वेगळी वेगळी आहेत ती. आणि 5 खजूर. झाली 5. जांभळा करवंद का आपल्याकडची लोकल म्हणून का?
नाही, पहिल्यांदा फणसाचे गरे आणि जांभळं, करवंद आणि हे खजूरच असायचं पहिल्यांदा ते जुन्या. म्हणून आपण ती आता एक्स्ट्रा पण वाहतो आणि करवंद वगैरे असतात म्हणजे ती पण आणू. पहिल्यांदा कसं एवढं हे नव्हतं ना, ते फलस्केच व्हायचं. बरोबर. आता चर्च तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का आपल्याकडे वटसावित्रीचं व्रत का करतात ते? हां, तर काय असतं माहिती आहे का, अश्वपती नावाचा एक राजा असतो आणि त्या राजाला मुलबाळ होत नाही. मग त्याच्यानंतर तो खूप व्रत करतो आणि मग त्यानंतर त्याला फलप्राप्ती म्हणून एक मुलगी होती. तर तिचं नाव सावित्री असं ठेवतात. सावित्री असते ती खूप गुणी आणि सगळे गुण एकदम म्हणजे पूर्ण काय सद्गुणी मुलगी सांगतात तशी असते. तर ती जेव्हा मोठी होते त्याच्यानंतर मग तिचे बाबा जे असतात ते तिला स्वतःचा पती म्हणजे वर स्वतः निवडण्याची एक संधी देतात. मग ती काय करते की सत्यवान जो असतो तो अल्पायुष्य असतो, पण तो पण एका राजाचाच मुलगा असतो. पण त्याच्या आईवडिलांचा म्हणजे त्याच्या राजा बाबांचा जो पराभव शत्रूने केलेला असतो आणि म्हणून तो एका जंगलात राहत असतो. तर त्या जंगलामध्ये राहत असतात म्हणजे अंध असतात त्याचे आई बाबा आणि तो असे तिघजण जंगलात राहतात. तर सगळं गुण असतात सत्यवानाकडे, फक्त तो अल्पायुष्य असतो. नारायण जे असतात ते सावित्रीला सांगतात की तू त्याच्याशी लग्न करू नकोस कारण तो खूप अल्पायुष्य आहे. अल्पायुष्य म्हणजे काय तर त्याचं आयुष्य खूपच कमी आहे. पण तरी पण सावित्री म्हणते की नाही मला त्याच्याशीच लग्न करायचं आणि शेवटी मग ती त्याच्याशी लग्न करते आणि त्याच्या अंध आईबाबांसोबत म्हणजे ती सासू सासऱ्यांसोबत एका जंगलात राहत असते आणि त्याची सेवा करत असते. मग हळूहळू मृत्यू जवळ येतो सत्यवानाचा. तर मग ती खूप व्रत वैकल्य खूप करते आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्याचा प्राण जातो. मग त्याच्यानंतर जेव्हा यमराज येतात तेव्हा ती यमराजाकडे खूप म्हणजे विनवणी करते की माझ्या पतीचे प्राण मला परत द्या. तर तिची भक्ती पण खूप जास्त असते म्हणून मग यमराज असं म्हणतात की मी त्यांचे प्राण तर तुला देऊ नाही शकत, पण तू 3 गोष्टी माझ्याकडे माग त्या मी तुला देईन. मग ती शक्कल लढवते. पहिल्या तर ह्याच्यामध्ये ती तिच्या अंध आई सासू सासऱ्यांची दृष्टी परत मागते. मग ती एक तर दृष्टी परत येते. दुसऱ्या गोष्ट ती अशी मागते की तिच्या सासऱ्यांचं म्हणजे सत्यवानाच्या बाबांचं जे राज्य परत गेलेलं असतं ती सगळं मागून घेते. आणि तिसरी विश अशी मागते, तिसरी गोष्ट की मला सत्यवानाकडून 100 पुत्र हवे. तर त्याच्यामुळे काय असतं की यमराज जे आहेत ते तथास्तु म्हणतात आणि त्या 100 पुत्रांसाठी त्या सत्यवानाला जिवंत व्हावं लागतं. आणि मग ते हे सगळं जे प्राण जो गेलेला असतो सत्यवानाचा तो वडाच्या झाडाखाली गेलेला असतो आणि म्हणूनच आपल्याकडे वडाच्या झाडाची पूजा करतात का तर 7 जन्म आपल्या पतीची आपल्याला साथ लाभावी म्हणून. थँक्यू. अजून काय ग मला ते सांगायचं होतं वडाचं नवीन हिला नाही. हा चालेल, थांब जरा 2 मिनिटं सुचू दे जरा. वडाच्या संदर्भात ऑक्सिजन. अजून एक गोष्ट मला सांगायची होती ती अशी की आपण जे सण उत्सव जी व्रत वैकल्य किंवा ज्या पण सगळी संस्कृती आपण जी जपत आलेलो आहोत आजपर्यंत ती सगळी निसर्गावर अवलंबून असते. निसर्ग म्हणजे आता गुढीपाडव्याचंच बघा, आपण गुढीपाडव्याला पुरणपोळी करतो तर शेतात आपण त्यावेळेस गहू किंवा आपण जे धान्य उगवतं ते घरी आल्यावर त्याची बनवतो. तसंच सगळे सण उत्सव आपण निसर्गावरच अवलंबून निगडीत असतात निसर्गाशी आणि तसे आपण साजरे करत असतो. म्हणजे काय तर आपण निसर्गाची पूजा करत असतो आणि आपण तर शेतकरी आहोत म्हणून
आपल्यासाठी निसर्ग हा देवच आहे. तर काही जण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या तोडून पूजा करतात, तर ते मला पर्सनली चुकीचं वाटतं. त्याचं कारण असं की आपण ह्या झाडालाच देव मानलेलं असतं आणि त्या झाडाची आपण इथे येऊन पूजा करतो. तर त्याच झाडाची आपण पानं तोडायची, फांद्या तोडायच्या आणि त्यानंतर मग त्याची पूजा करायची. ते चुकीचं वाटतं मला. त्यापेक्षा तुम्ही अर्धा तास काढा, कुठेतरी तुमच्या जवळपास वडाचं झाड असेल तिकडे जाऊन पूजा करा, किंवा मग त्या दिवशी एखादं नवीन वडाचं झाड लावा. कारण हे वडाचं झाड जे आहे 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य असतं आणि ते जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मग तुम्ही एखादं वडाचं झाड लावा किंवा या दिवशी कुठली तरी झाडं लावा, पण वडाची पूजा ही वडाच्या झाडाखालीच जाऊन करा. आमच्या घरी आम्ही एक वडाचं झाड लावलेलं आहे, पण तरी पण गावात सगळ्याजण एकत्र येतात म्हणून मग आम्ही पण इकडे येऊन पूजा करतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यावर मग ओटी भरून वाण देतात. तर त्यासाठीच मी आता हळदी कुंकू करते. वाण देताना हा काळ्या मण्यांचा चर असतो, 5 काळे मणी. तर ते सौभाग्याचं प्रतीक म्हणून मंगळसूत्राला बांधायचं. 5 जणींना वाण देतात आणि 5 जणींना बांधतात. कोंबड्याने सांगितलं तर तू 5 जणींना वाण देतात आणि 5 जणींना ते बांधतात एकमेकींना. तर आता पूजा झालेली आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते, आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.